झी 24 तास एक पाऊल पुढे. आंबट गोड या मालिकेतून वंदना गुप्ते एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आल्या आहेत. अण्णांच्या कैलासवासी झालेल्या पत्नीची भूमिका त्यांनी आंबट गोड मध्ये साकारली आहे. एवढंच नाही तर त्या वेळोवेळी अण्णांना सल्लाही देताना दिसतात आणि त्याच निमित्तानं आम्ही त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत. सासूबाई काय आयुष्यभर कधी सासूरवास भोगला नाहीस ना. आंबट गोडच्या सेटवर आता मी आहे आणि फ्रेम मधून बाहेर आलेले आहेत दामिनी. तर आपण त्यांनाच गाठूया. नमस्कार वंदनाजी, खूप स्वागत आहे तुमचं चॅनल. माझं नेहमी असं स्वागत होतं. एंट्रीच माझी अशी असते. मी आंबट गोड या मालिकेमध्ये दामिनी या भूताची भूमिका करते, अण्णांची बायको मी. आणि फक्त अण्णांना या घरात मी दिसते, बाकी कोणाला दिसत नाही. पण मध्ये एक एपिसोड असा झाला की 3 सुनांना जरा धडा शिकवण्यासाठी मला त्यांना मी दिसले पाहिजे असा एक एपिसोड लिहिला गेला. आणि तो एपिसोड करायला मला सर्वात जास्त मजा आली. कारण मुळात ही सिरियल घेतली की एवढ्यासाठी की भूताची भूमिका मिळेल, जरा काहीतरी वेगळं करायला मिळेल नेहमीच्या भूमिकांपेक्षा. त्यामुळे एरवी बरेच जण मला भूत म्हणतात नॉर्मली, पण त्यामुळे या सिरियलमध्ये काहीतरी वेगळं करायला मिळेल म्हणून मी आले. फक्त मी माझे अण्णांचे गोड संबंध आहेत. अण्णा गेल्यावर सुद्धा मी त्यांना प्रत्येक वेळी या घरात सगळा नक्षा बदलण्यासाठी, या घरातल्या माणसांना सरळ करण्यासाठी काही त्यांना सूचना देत असते आणि अण्णा ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. अशी आमची ती गिव्ह अँड टेक चालू असतं. यात सुनांना धडा शिकवण्यासाठी मी अण्णांना म्हणते की तुम्ही आता गप्पा बसा, मीच काय ते करते. आणि मग मी एक एक सुनेला दिसते आणि त्यांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करते आणि मारतात. नाही सरकार, त्या तिघींचं डोकं असं आदनबंद फिरतच. मी आता जाऊन त्यांना झडझडून विचारतोच. नको, तुम्ही जायची काही गरज नाही. हा बायकांचा मामला आहे. काहीतरी कान हलके झाले ना की बायका अशाच वागायला लागतात. वा सरकार वा, गेल्यानंतर तरी कबुली दिली. काय म्हणाला? नाही, त्यांचे कान हलके झाले ते तुम्हाला कसं कळलं? मला नाही कळणार का? मला माहितीये, गावातून काहीतरी ऐकून येतात आणि मग आल्यावर सुनेला छळ छळ छोळण्याचा प्रोग्राम करतात. मी अण्णांचे फिलॉसॉफर, गाईड, बॉस सगळेच आहे. अण्णा मला या दामिनीच्या ऐवजी मला नेहमी सरकार म्हणतात. सरकार, क्या बात आहे. इतके दिवस आम्ही तुम्हाला गाठू शकत नव्हतो कारण तुम्ही फ्रेम मध्ये होतात. आज तुम्ही अशा अवतरलेल्या आहात, तर आम्हाला खूप छान वाटतंय. आणि तुम्हाला खूप काही बोलायचंय असं आम्हाला कळलंय. तर ते काय बोलायचंय तुम्ही सांगा. मला परत प्रकट व्हायचंय आणि परत प्रत्येकाला, आता जशी मी सुनांना दिसले तसं माझ्या मुलांना पण एक एक मला धडे द्यायचे. सगळे बिघडलेले या घरातलं वातावरण, सगळे एकमेकांच्या नुसते वचपा काढण्यासाठी, ओरबाडण्यासाठी संधी शोधत असतात. तेव्हा अशाने घर चालत नसतं. घर ही शांतताप्रिय, प्रत्येकाला आपलं आपलं वाटणारं पाहिजे. त्यामुळे मला असं परत प्रकट होऊन त्या मुलांना मला घाबरायचंय. अरे काय चाललंय तुझं असं केलं की मग त्यांना मला धडे द्यायचे की हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. पण ते भूताच्या भूमिकेत करायचे. त्यामुळे मी वाट बघते की मी कधी येते आणि पुन्हा एकदा भूताचं प्रकटीकरण करून सगळ्यांना ताळ्यावर आणते. पण ते त्यांना कळलं पाहिजे ना. ते बघा, त्यांच्या हौसेपायी माझ्या राहायला कुठलाही त्रास होता कामा नये सांगून ठेवते मी. अजून तुझी सवय गेली नाही ना जितेची खोड. मी गेलेल्या दामिनीबाईंची ही इच्छा आहे, तर ही इच्छा सुद्धा आंबट गोड मध्ये लवकरच पूर्ण होईल अशी आपण आशा करूया. तर धन्यवाद, खूप छान तुमच्याशी गप्पा मारल्या. थँक्यू. मी घाबरलेली आहे, पण आता त्यांना तुम्ही पहा आंबट गोड या मालिकेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.